नमस्कार मित्रांनो. तर आपण बाजारामध्ये गाई खरेदी करत असताना काय काय गोष्टी पाहणं आवश्यक आहे. तर बाजारामध्ये ज्याच्या त्याच्या रिस्कवर गाई घ्यायची असते, कारण की या ठिकाणी व्यापारी असतात, दलाल असतात आणि हे व्यापारी आपल्या मालाची क्वालिटी चांगलीच आहे हे शेतकऱ्यांना पटवून देत असतात. तर आपण नेमकं बाजारामध्ये गाय खरेदी करीत असताना नेमकं काय काय बघायला पाहिजे. तर पशुपालक मित्रांनो, बऱ्याचशा माणसांचा गैरसमज होतो किंवा फसवणूक होते. तर नेमकं गाय खरेदी करताना काय काय गोष्टी बघायच्या असतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज क्लिअर करणार आहोत. ही माहिती पशुपालक मित्रांनो तुम्हाला कुठलाही व्यापारी सांगणार नाही किंवा कुठला डॉक्टर पण सांगणार नाही किंवा कुठल्या कॉलेजवर कुठल्या विद्यापीठात पीएचडी करणारा एखादा अट्टल जो काही जाणकार आहे तो पण ही माहिती तुम्हाला क्लिअर स्पष्टपणे सांगू शकणार नाही. तर पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. एक पण गोष्ट याच्यातली स्किप करू नका. तुम्हाला गाय खरेदी करत असताना गायच्या 3 भागामध्ये गायचं वर्गीकरण करायचं आहे. एक तर गायच्या तोंडापासून गायच्या मानेपर्यंतचा भाग, त्याच्यानंतर गायच्या खांद्यापासून ते गायच्या डुबरापर्यंतचा भाग आणि गायच्या डुबरापासून ते शेपटी कास हा मागचा भाग. तर या 3 भागामध्ये गाय बघायची आहे. तर पहिल्या भागामध्ये तुम्हाला बघायचं आहे गायचं तोंड. तर गायच्या तोंडामध्ये नेमकं काय काय बघायचंय, गायचं नाक आणि डोळे. तर गायच्या नाकावरती पशुपालक मित्रांनो, गायच्या नाकावरती वलावा असला पाहिजे, वलसरपणा असला पाहिजे, दवबिंदू साचल्यासारखं तिच्या नाकावरती नाकपुडीवरती ओलसर असलं पाहिजे. कारण की त्या नागपुड्या जर कोरड्या असतील तर 100% समजून घ्यायचं पशुपालक मित्रांनो की गायला ताप आहे, गाय आजारी आहे, गायला टेम्परेचर जास्त आहे. तर हे झालं नाक. आता दुसरा जे बघायची गोष्ट आहे ते म्हणजे तिचे डोळे. तर गायीचे डोळे जे आहेत ते लालसर नसायला पाहिजेत किंवा पिवळसर नसायला पाहिजेत, तांबट नसायला पाहिजेत. गायीचे डोळे पांढरे शुभ्र आणि पाणीदार असायला पाहिजेत. जर गायीचे डोळे लालसर असतील किंवा गांजट कलरचे असतील किंवा पिवळसर पडलेले असतील तर समजून घ्यायचे पशुपालक मित्रांनो, बाजारात गाय आजारी पडली, त्यामुळे बाजारात गाय विक्रीसाठी आणलेली आहे. तर हा व्हिडिओ माझा बऱ्याचशा लोकांना खटकणार आहे, कारण की हा व्हिडिओ सत्य परिस्थितीवर आपण तुम्हाला माहिती म्हणून हा व्हिडिओ मी पोहोचवत आहे. ज्या पण शेतकऱ्यांना, ज्या पण पशुपालकांना अशा बाजारातून गाय खरेदी करायची आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा आणि हा व्हिडिओ तुम्ही पण शेवटपर्यंत पहा. तर गायचं कान गोल असायला पाहिजे, जास्त पण मोठं आणि जास्त पण लहान नसायला पाहिजे आणि आकारात गायचं कान असायला पाहिजे. तर बरेचसे व्यापारी सांगत असतात की गायच्या कलरवरून तुम्ही गाय ओळखू शकता, गायवर असणारे पॅच, गायचा पांढरा रंग. मित्रांनो, गाय कलर चांगला असला म्हणून दूध चांगलं देते असं काही नाही. गाय दुधाला कशी असायला पाहिजे, तर आपण स्टेप बाय स्टेप माहितीपर्यंत जाऊ, त्यामुळं गोंधळ नको व्हायला. मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर दुसरा भाग आहे गायचा खांदा, मानेपासून पाठीपर्यंत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय, गायची कुस, दोन्ही पण गायच्या कुस गच्च भरलेल्या असायला पाहिजेत. एक कुस गच्च भरली आणि एक कुस कमी आहे तर समजून घ्यायचंय गायला अपचनाचा काहीतरी त्रास आहे. गायच्या दोन्ही पण कुस गच्च भरलेल्या असायला पाहिजेत. पशुपालक मित्रांनो, ही माहिती एकदम खोचक आणि खरी माहिती आहे, त्यामुळे तुम्ही ह्या माहिती जी सांगतोय ती शेवटपर्यंत ऐका. गायच्या दोन्ही पण कुस गच्च भरलेल्या असायला पाहिजेत आणि गायच्या फासळ्या ज्या आहेत त्या उघड्या पडलेल्या नसायला पाहिजेत. गायच्या जर फासळ्या उघड्या पडलेल्या आहेत तर समजून घ्यायचं गाय या अगोदर मोठ्या आजारातून रिकवर करून बाजारात विकायला आणलेली आहे. गायच्या फासळ्या ह्या उघड्या नसायला पाहिजेत, गायच्या फासळ्या ह्या मसल मध्ये झाकलेल्या असायला पाहिजेत. जर गायच्या फासळ्या जर उघड्या असतील तर समजून घ्यायचं गाय आजारी आहे, आजारी होती आणि आजारी पडू शकते. मित्रांनो, गाय ज्यावेळेस बाजारात येते, ज्यावेळेस आपण गाय घेतो त्यावेळेस आपल्याला गायचा इतिहास माहिती नसतो की गायची आई कुठल्या आजाराने ग्रस्त आहे किंवा आई बाप गायचे कोण आहेत किंवा ह्या गायीला कुठल्या सेमेन्सनी भरलेलं आहे किंवा ह्या गायीने या अगोदर किती लिटर दूध दिलेलं आहे किंवा ही गाय गाभण वेळेवर राहते का नाही
असे भयानक प्रश्न असतात आणि गायींच्या किमती 1 लाखाच्या पुढेच आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ एकदम फायदेशीर होणार आहे. एक व्हिडिओ तुमचा 1 लाख रुपये वाचवेन अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळं गायीचा इतिहास आपल्याला माहिती नसतो की गाय ह्या अगोदर कुठल्या बॅकग्राऊंड मधून बाजारात आलेली आहे आणि बाजारात आलेली गाय तुम्हाला आवडलेली आहे तर ती खरंच त्या लेवलला त्या पैशाच्या किमतीला पुरेपूर पात्र ठरते का, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मी कुठल्याही व्यापाऱ्याच्या जवळ जाऊन हा व्हिडिओ शूट करू शकत नाही किंवा कुठल्या डेअरी फार्मवर जाऊन हा व्हिडिओ शूट करू शकत नाही. हा व्हिडिओ आपला एक सार्वजनिक व्हिडिओ असल्यासारखं थोडक्यात, कारण की असं माहिती आपण कुठल्या व्यापाऱ्याच्या दावणीवर जाऊन देऊ शकत नाही. तर गाईच्या फासळ्या पूर्णपणे झाकलेल्या असायला पाहिजेत, उघड्या नसायला पाहिजेत. तिसऱ्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे, सगळेच व्यापारी बोलत असतात, सगळेच दलाल सांगत असतात आणि सगळेच शेतकरी एका गोष्टीवर भावूक होतात, भरवळून जातात आणि गोंधळात पडतात की ते असते गायची कास. गायची कास मोठी असली की शेतकरी म्हणतो गाय जास्ती दूध देईन आणि व्यापारी पण गायची सांगत असतो गायची कास बघा, गायची कास किती मोठे, त्यामुळे गाय चांगलं दूध देईन. पशुपालक मित्रांनो, गाय जर बाजारात आणलेली असेल, गेलेली असेल तर ती गाय एकतर तुंबडवलेली असते, म्हणजे पिळलेली नसते आणि गाभण असेल तर तिची कास त्या ठिकाणी आडम तिची मोठी दिसतेच असते, कारण की ती हॉस्टेल फ्रीजन आहे आणि ती दूध देतच असते. त्यामुळं गायीच्या बघायचं नेमकं काय, तर गायीच्या कासाकडे जाणाऱ्या ज्या नसा आहेत, मिल्क लाईन आहेत, गायीच्या कासाकडे जाणाऱ्या ज्या शिरा आहेत, त्या प्रॉपर नजरेला दिसतात का ते पहिले बघायचं आहे. त्यानुसारच अंदाज लावायचा की गाय दूध किती देईल. गाय कासाला कशी आहे हे बघण्यापेक्षा गायच्या कासाकडे जाणाऱ्या ज्या शिरा आहेत, नसा आहेत, त्या बघणं खूपच गरजेचं आहे मित्रांनो. त्या जर तुम्हाला ठळक आणि स्पष्ट दिसत असते, त्याला आपण मिल्क लाईन म्हणतो, दुधाच्या शिरा, तर तुम्ही समजून घ्यायचं की गाय दुधाला चांगली आहे. दुसरी गोष्ट आहे कासांमधली, ती म्हणजे सड. गायची सड जास्त पण मोठी नसायला पाहिजे आणि जास्त पण लहान नसायला पाहिजे. गायची सड ही मापातच असायला पाहिजे. गायची सड जर मोठे मोठे असतील तर भविष्यात आपल्याला त्याचं नुकसान होतंय आणि कास पण मोठे असेल तर भविष्यात ते पण कास गायची गुडघ्यात येते. मापातच या गोष्टी असायला पाहिजेत आणि गाय जे काय दूध देणार आहे ती तिच्या खाण्यापिण्यावर, तिच्या आहारावरच गाय दूध देत असते. कास भलमसाठ मोठे आहे म्हणून गाय खरेदी करणं हे बुरळून जाण्याचं काम आहे. तर अशा पद्धतीचं हे आता हे व्यापारी थोडं डिस्टर्ब करतात. हा अपलोड केलंय मी चॅनलला. तर तिसरी गोष्ट आहे की गायीच्या मागची बाजू, ज्याला आपण हुक बोन म्हणतो, गायीच्या शेपटी खालची जी हड्डी आहे, जे तिथला पेस आहे, जे शेपटी खालचे आपण त्याला साईडचे जे हड्डी म्हणतो, ते जास्त रुंद असायला पाहिजे, जेणेकरून गाय यायला सहजासहज येईन. गाय वासरू देत असताना तिला जास्त त्रास होणार नाही आणि आरामात गाय येईल आणि ती एनर्जी जास्त वेस्ट होणार नाही. त्यामुळे तिथली साईज तिची मोठी असायला पाहिजे. गायच्या पाठीमागचा पुट्टा एकदम रुंद असायला पाहिजे आणि गाय झुकून उभा राहिली का, गाय सरळ उभा राहिली का, झुकून उभा राहिली का, गुडघ्यात गाय वाकून उभा राहिली, ह्या गोष्टी बघणं खूप महत्वाचं आहे. गाय उभा कशी राहिली, जर गाय झुकून उभा राहिली आहे तर समजून घ्यायचं की पायात भविष्यात गायीचं वजन हे भरपूर असतं आणि हे वजन तिला तिच्या पायावरच पेलवायचं असतं शेवटपर्यंत. त्यामुळे तिचं पाय बघणं, तिच्या नख्या बघणं, तिचं खुरं बघणं जास्त महत्वाचं आहे. गाय उभा कशी राहते ह्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. गाय पुढे झुकली का पाठीमागे झुकली, आणि गाय खरेदी जी करायची त्या गायी पशी आपण जाणे आणि त्या गायला चोळणे, गोंजारणे. जर ती गाय आपल्याकडं चांगल्या पद्धतीने अट्रॅक्टिव्ह होत आहे, आपल्याला प्रतिसाद देत आहे, तर समजून घ्यायचंय की गाय ऍक्टिव्ह आहे, चालक आहे, चंचल आहे. गाय जर कोमेजून उभा राहिली असेल, सुकून उभा राहिली असेल, तर समजून घ्यायचं गाय कुठल्या तरी तणावात आहे, डिप्रेशन मध्ये आहे, काहीतरी आजारात आहे.
मित्रांनो, हा बाजार असतो आणि ह्या बाजारामध्ये कुडीनाडीची जनावर येणं आणि बाटबट्ट्याची जनावर येणं ही स्वाभाविक आहे. या बाजारामध्ये निवडक जनावर घेणं ही एक थोडक्यात कला आहे, टॅलेंट आहे आणि जाणकार माणसांनाच बाजारात घेऊन येणं हा खूपच महत्वाचा विषय आहे. बाजारातून गाय खरेदी करणं म्हणजे जाणकार लोकांना घेऊन येणं आणि चांगल्यात चांगल्या उच्च दर्जाच्या गायी खरेदी करणं हे 100% एकदम महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळं ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत ऐका. जर आपण आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आपण नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत सतत मित्रांनो सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरी गोष्ट अशी आहे की गायचा स्वभाव आपल्याला त्या गायीला गोंजारल्यावर समजून येतो. गाय उभा कशी राहते हे तिच्या पायावरून समजून येतं. गाय या अगोदर आजारी आहे का नाही हे तिच्या कुशेवरून समजून येतं. गायला ताप आहे का नाही हे तिच्या डोळ्यांवरून समजून येतं. गायला हीट किती आहे, गायला ताप किती आहे हे तिच्या नाकपुड्यांवरून समजून येतं. आणि गाय जातीला कशी आहे सगळ्या गोष्टी तिच्या कानावरून चेहऱ्यावरून आपल्याला दिसून येतात. गाय दूध किती देईन काय होईल हे कासाला बरळ न जाण्यापेक्षा तिच्या नसा शिरा दुधाकडे जाणाऱ्या ज्या काही शिरा आहेत, जे काही मिल्क पाईप आहेत त्या बघून आपल्याला समजून येतं. तर पशुपालक मित्रांनो, बरेचशा आणखीन अशा काही गोष्टी आहेत तुम्हाला मी आणखीन नवीन व्हिडिओ मध्ये दाखवणार. आता मला थोडासा बाजार कव्हर करायचा आहे. पशुपालक मित्रांनो, मी राशींचा बाजार कव्हर करणार आहे. तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती कशी वाटली हे 100% कमेंट मध्ये सांगा. आणि ह्या माहितीमध्ये जर काही चुकीचं असेल तर ते पण मला कमेंट मध्ये नक्की कळवा. त्यावर आपले हरियाणामधील एक AI कॉलेज आहे त्या ठिकाणावरून आपण बऱ्याचशा माहिती आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण जर काही ह्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटलं तर ते मला 100% गोष्ट कळवा. त्या गोष्टीवर आपण जे काही तज्ञ आहेत त्यांच्याकडून त्यांच्यापर्यंत हा प्रश्न मांडून त्याच्यावरती त्या प्रश्नाचं निरसन 100% केलं जाईल. त्यामुळे जर काही ह्याच्यात मध्ये चुकीचं काय वाटलं तर ते पण मला कमेंट करून सांगा आणि माहिती कशी वाटली हे 100% मला कमेंट करून सांगा मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.